मजा आली. जास्त मजा आली. हो. थँक्यू सो मच. अगदी छोटे खेळाडू आहेत. काय नाव बाळा तुझं? अथर्व. अथर्व नाव आहे. कितवीला आहेस? दुसरीला. दुसरीला आहेस. पाढे किती पर्यंत पाठ आहेत? 7. अरे वा वा. दुसरीला आणि 7 पर्यंत. मॅच बघताना कसं वाटलं? भारी. लय भारी. आणि तुझा आवडता खेळाडू कोण आहे? अगदी पप्पांचं नाव घेतलं असतं तरी चाललं असतं रे बाळा. अगदा आपण पुढच्या खेळाडूकडे वळूया. काय नाव बाळा तुझं? प्रेम. नाव प्रेम आहे. प्रेम केलंय कोणावर? नाही. आईचं नाव घ्यायचं ना. मॅच आवडते? हो. आणि कितवीला आहे प्रेम बाळा तू? 4थी. 4थीला आहेस. आणि क्रिकेट आवडतं? होय. तुझा आवडता खेळाडू कोण आहे? रोहित शर्मा. रोहित शर्मा. अरे वा. हार्दिक पांड्या आवडतो? हार्दिक पांड्या पण आवडतो. चांगले चांगले. हार्दिक पांड्या, रोहित शर्मा. काल मॅच बघितली असेल तर तुला कळलं असतं काय असतं ते. छोटे छोटे खेळाडू. या आपण अद्वैतचा देखील छोटा इंटरव्ह्यू घेऊया. डीजे अद्वैत. अगदी आता तू कितवीला आहेस ते सांग? 4th. 4थीला आहेस. टेबल किती पर्यंत पाठ आहेत? 70. 70. नाही नाही 10. 17. 17. क्रिकेट आवडतं? हा. आणि तुझा आवडता खेळाडू कोण आहे ते सांग? हा? तुझा आवडता खेळाडू कोण आहे? शिवा द बॉस. अरे वा वा वा. शिवा द बॉस. आणि ह्या स्पर्धा इथे बाळ इथे अगदी आपल्या गावची स्पर्धा आहे. कशी वाटली तुला स्पर्धा? एन्जॉय केलीस? खूप. खूप मजा केली. कलर का नाही लावला तोंडाला? नाही यार. थँक्यू सो मच. अगदी प्रत्येक छोट्या छोट्या खेळाडू पर्यंत आम्ही पोहोचू. सामन्याला होते सुरुवात. विजय सर. शिवा जाधव, अमर कदम, पहली गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन पार होती हुई अंपायर का इशारा आता हुआ छक्के के साथ स्कोरिंग रेट जॉली बॉयज का चलता हुआ यहाँ पर 6 रन पहली गेंद पर. कुमार अमर कदम यांनी जर 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर कुमार आबा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू अगदी खेळण्याचा प्रयत्न अमर कदम. 1001 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडूवर 3 षटकार. पाइस है. यस विजय सर. देखना चाहिए यहाँ पर अमर कदम, अमर कदम क्या करते हैं. उनके सामने शिवा द बॉस, शिवा जाधव. अगली गेंद, ये गेंद शानदार गेंद, बेहतरीन गेंद, बिल्कुल बॉडी लाइन. चल चल. अगदी अमर कदम यांच्यासाठी 3 षटकाराला 1001 रुपयांचं पारितोषिक आले. विजय सर काय सांगाल? कारण फलंदाजाला बॅटच फिरवता अगदी विचार करतोय बॅट फिरवू की नको. बिल्कुल. आज धूलिवंदन है, होली है, बुरा मत मानो. आज थोड़ा रंग अलग है. देखना है यहाँ पर क्या कुछ करते हैं. एक गेंद और उठा दिया. देखो अपनी आवाज सुनी है यहाँ पर अमर कदम. जैसे कि आपकी आवाज उनके कानों तक पहुंची नहीं तो सीधा बाउंड्री लाइन के बाहर गेंद को पहुंचा दिया है. येस. अगदी प्रेक्षक पहा. प्रेक्षक सेल्फी घेण्यासाठी येत आहेत. ते प्रेक्षक मला वाटतं सेल्फी घेण्यासाठी पैसे देखील घेत असतील. जर आमच्याबरोबर सेल्फी घ्या तर आम्हाला पैसे द्या तर सेल्फी घेतो. पहा 81-82 अक्षय शेठ म्हात्रे त्यांच्याबरोबर सेल्फी घेत आहेत. मुझे भी डाउट है, शायद मुझे भी ये डाउट है. कुमार अमर कदम ने कारनामा किया है. शायद अक्षय म्हात्रे को यहाँ पर बुलाकर सेल्फी लेने की बात की होगी पहली. फिर से एक बार ये गेंद और स्विंग एंड मिस. बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं. बाकी का काम विकेट कीपर पूरा करते हुए. देखना है अगली गेंदों पर क्या कुछ करते हैं अमर कदम. गेंद फिर से एक बार उठा दिया है. एक गेंद डॉट तो एक छक्का. बिल्कुल इस ओवर में एक बॉल 6 रन के लिए, एक बॉल डॉट, 3 बॉल डॉट, 3 बॉल छक्के के लिए भेज दिए. अगदी ज्या प्रकारे फटकेबाजी चालू आहे प्रेक्षक देखील खुश आहेत. बघा जे प्रेक्षक झाडाखाली या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कुमार आबा, संपूर्ण पाटण क्रिकेटमधील एक खेळाडू. अगदी कॅमेरामॅन आपल्या प्रेक्षकांना जरा दाखवतील
जे प्रेक्षक झाडाखाली बघा दोन्ही हात उंच करा प्रेक्षक, तुम्हाला कॅमेरामॅनच्या ओमसा एमटीसीच्या माध्यमातून टिपलं जात आहे आणि हा आनंद आहे, हा क्रिकेटने आनंद दिलाय आपल्याला, हा आनंद आपल्याला विठ्ठलवाडी प्रीमियर लीगने दिलाय। बिल्कुल लहू सर आपकी बात से सहमत है, बिल्कुल एंजॉय करते हुए यहाँ पर प्रेक्षक। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर अमर कदम द्वारा। और पहली ओवर में सुमित माने बिल्कुल नॉन स्ट्राइकिंग एंड पर खड़े थे, अब उनको मौका मिलता हुआ और टीम का दूसरा और वैयक्तिक पहला ओवर लेकर सुभाष उनके सामने। अगदी कुमार अमर कदम यांची फलंदाजी कालचा सामना देखील पाहिला असेल प्रेक्षकांनी, परंतु कुमार अमर कदम आणि शिवाजी जाधव बॉस यांच्यातील लढत आपण पाहिली, परंतु ज्या वेळेला कुमार आबा यांनी 3 षटकारासाठी 1,001 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं, संधी होती कुमार अमर कदम यांना परंतु ती गमावली है। बिल्कुल 3 षटकार खींचे हैं, लेकिन एक एक बॉल डॉट करके खींचे, एक ओवर में 3 षटकार खींच लिए उन्होंने, लेकिन लगातार खींचने की मौका नहीं मिला उनको। देखना है क्या कुछ करते हैं अगली ओवर में। मुझे तो लगता है कल की जहाँ से मैच छोड़ी थी वहाँ से आज चालू की है अमर कदम ने। सुमित माने डीजे लेफ्ट आर्म स्वीप और यहाँ पर 6 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन पार, षटकार। अगदी प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण एवढ्या पण जवळ येऊन टाळ्या वाजवू नका की त्या फलंदाजाला डिस्टर्ब होईल, नाहीतर चुकून बॅट लागण्याची शक्यता आहे। आणि प्रेक्षक बघा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, अगदी असा उदंड प्रतिसाद लाभायला पाहिजे। बिल्कुल जहाँ तक सुमित माने बिल्कुल झांचे में आए थे, 1 रन मिलेगा यहाँ पर। प्रेक्षक हर स्पर्धे को होना चाहिए, प्रेक्षक नहीं होंगे तो किसी भी टूर्नामेंट को मजा नहीं आएगा। डीजे राइट आर्म राउंड द विकेट सुमित माने के लिए, ये गेंद और यहाँ पर ऊपर गई है, नीचे आते हुए फील्डर मिस होता हुआ, ड्रॉप होता हुआ कैच। एक अच्छा मौका था यहाँ पर सचिन जाधव के लिए। कुमार अमर कदम यांच्यासाठी एक पारितोषिक आले, कुमार आबा यांच्या माध्यमातून सलगचे 3 षटकार जर ठोकले तर 1,001 रुपयांचं पारितोषिक, आणि जर सलगचे 3 चेंडू डॉट केले तर तरी देखील 1,001 रुपयांचं पारितोषिक, म्हणजेच काय तर सुवर्ण संधी असेल। बिल्कुल मौका है यहाँ पर, आप कुछ भी कर सकते हैं, आपके ऊपर है, 3 षटकार खींचना है या 3 डॉट निकालना है। देखते हैं यहाँ पर क्या करते हैं कुमार अमर कदम। खींचना चाहते थे लेकिन नहीं, यहाँ पर मिसफील्ड हुआ है, यहाँ पर रनआउट का चांस, लेकिन नहीं, क्रीज में मौजूद है। अगदी संघाची धावसंख्या धावफलकावर या 2 धावीच्या मदतीने जाऊन पोहोचले 28। कुमार अमर कदम सुवर्ण संधी आहे, 1,001 रुपयांचं पारितोषिक अगदी लागू आहे। बिल्कुल क्या करते देखना होगा। यहाँ पर घुमाने की कोशिश की थी, वाइड बॉल का इशारा आता हुआ, एक अतिरिक्त रनों का खुराक बढ़ता हुआ 29 पर जा पहुंचा है स्कोर। काफी अच्छा स्कोरिंग रेट, करीबन 14 रन प्रति ओवर के हिसाब से चलता हुआ। लहू सर एक ही रन मिलेगा यहाँ पर, 1 रन से स्कोर बढ़ता हुआ। 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर जाऊन पोहोचले, अर्थातच 30। कुमार अमर कदम 3 चेंडूवर 3 षटकार, 1,001 रुपये, 3 चेंडू डॉट सलगचे तरी 1,001 रुपये। आता तुम्हाला ठरवायचंय, जर तुम्ही या चेंडूवर बाद झालात तर तुम्हाला कुमार आबांना 1,001 द्यायचे आहेत। 1,001 साठी हा फटका खेळलाय का? अगदी चेंडू जाईल लांब 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 लचक, चेंडू जाईल बिल्डिंग मध्ये, सीमा पार, विठ्ठलवाडी प्रीमियर लीगचा षटकार। बिल्कुल यहाँ पर अपने जेब से कोई डालने वाला नहीं, कुमार अमर कदम तो बिल्कुल नहीं डालेंगे, वो कोशिश करेंगे, हिट करने की कोशिश करेंगे, कामयाबी हुई है यहाँ पर। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए कुमार अमर कदम, बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन अब तक कुमार अमर कदम के बल्ले से 4 छक्के निकल चुके हैं। यस सर, बट क्या विजय सर
त्यांना सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. कदाचित त्यांनी चुकीचं ऐकलं की त्यांनी असं ऐकलं असेल की मी 3 मारले तर 1000, पण असं नाहीये. कुमार अमर कदम सलगचे 3 मारायचे आहेत. कुमार आबा यांच्या माध्यमातून तुम्हाला 1001 रुपयांचं पारितोषिक. पुढील षटक घेऊन सज्ज होतील गोलंदाज सचिन और उनका सामना करेंगे यहाँ पर सुमित माने. ये गेंद यहाँ पर विशाल नीचे आते हुए छोड़ेंगे नहीं, लपकेंगे यहाँ पर. पहला झटका लगता हुआ सुमित के रूप से सचिन को पहली गेंद पर विकेट मिली है. लो सर, कुमार अमर कदम बिल्कुल कोशिश करेंगे, 3 हिट लगाने की कोशिश करेंगे. उनका इरादा स्पष्ट होता हुआ दिख रहा है यहाँ पर, देखेंगे. एस विजय सर, त्यांनी सलगचे 3 चेंडूवर 3 षटकार मारले तरी देखील त्यांना 1000 रुपये आहेत. तुम्हाला 3 चेंडू 3 निर्धाव खेळा तरी देखील 1000 आहेत. आता त्यांना ठरवायचं आहे की 3 चेंडूवर 3 मारायचे बाहेर की 3 चेंडू निर्धाव खेळायचे. चॉइस इज युअर्स. बिल्कुल सर, लेकिन कोई भी खिलाड़ी ऐसा नहीं रिकॉर्ड करेगा कि पैसे के लिए डॉट करेगा. मुझे तो नहीं लगता ये पैसे के लिए डॉट खेलेंगे. मारने की कोशिश करेंगे, बिल्कुल मारने की कोशिश करेंगे. अब माने सरकार बीच मैदान में ये गेंद और घुमाने की कोशिश की थी. 1 ही रन मिलेगा यहाँ पर. अगदी 1 रन. माने सरकार पहिल्या चेंडूवर धावांचं खातं उघडलं जात आहे. प्रेक्षक पहा, प्रेक्षक अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कोणी नाचतंय, कोणी डान्स करतंय, कोणी झाडाखाली अगदी या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बिल्कुल सबको बधाई देना चाहूँगा. माने सरकार, फील्डर मौजूद है संतोष, 1 रन मिलेगा. बल्ले से माने सरकार घुमाना चाहते हैं, वो भी अपना जलवा दिखाना चाहते हैं, लेकिन अभी तक उनको कामयाबी नहीं मिली है. अब कुमार अमर कदम देखते हैं यहाँ पर क्या कुछ करते हैं. आगे निकले, उठा दिया और जैसे ही गेंद बल्ले को लगी, गेंद ने सीमा रेषा पार कर दी. पहा, अगदी आपण कॅमेरामॅन अगदी आपल्या क्षणचित्र टिपली जात आहेत. काय ही क्षणचित्र आहेत या स्पर्धेमध्ये प्रत्येकाने एन्जॉय केलंय. अगदी प्रेक्षक पहा, त्यांना कलर भरवतायत, कोण चॉकलेट देत आहे, आता काय देत आहे ते प्रेक्षकांना माहीत. परंतु असं काय देऊ नका की तो खेळाडू तिथे पडेल. बिल्कुल प्रेक्षकांना बिल्कुल ये प्रेम है, प्यार है, ये खिलाड़ी के ऊपर का ये प्यार है. और वो प्रेम असावं, पण एवढं पण नको की तुम्ही त्याला कांदा वगैरे काय भरवाल त्याला चक्कर येईल. तो छटकर चौकार मारतोय कुमार अमर कदम. परंतु प्रेक्षकांनी पहा, प्रेक्षकांनी एन्जॉय केले अमर कदम यांची बॅटिंग. बिल्कुल बिल्कुल एंजॉय करते हुए यहाँ पर ये गेंद उठा दिया है. यहाँ पर देखना है क्या कुछ होता है. फील्डर मौजूद है, 1 रन चुराया, दूसरा रन लेना चाहते हैं. काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, शानदार रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन मिलेंगे. शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन. अब तक 5 छक्के और 3 सिंगल और 1 डबल बल्लेबाजी करते हुए. फिर से एक बार फील्डर मौजूद है यहाँ पर. एक 1 बाउंस साईराज कहा. 1-2 रन मिलेंगे यहाँ पर. फिर से एक बार और तीसरा रन लेना चाहते हैं. रन आउट का होता हुआ यहाँ पर. 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर 48-49 टू विन. चला नेक्स्ट मॅच फेअरलेस मराठा विपक्ष आबा स्मृती 11. आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. विजय सर, ही असते मजा प्रेक्षणीय सामन्याची, कारण प्रत्येकाला क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो, क्रिकेट एन्जॉय करायचं असतं. जसे खेळाडू एन्जॉय करतात, प्रेक्षकांनी देखील एन्जॉय केलं. कोणी येऊन सेल्फी काढला, कोणी त्यांना खायला चणे दिले, कोणी शेंगदाणे दिले, परंतु प्रत्येकाने एन्जॉय केलं आणि या क्रिकेटने आपल्याला हा आनंद दिलाय. हा आनंद लुटायला पाहिजे. नक्कीच सर, नक्कीच तुमचं. मी विनंती करेन अरविंद जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. फेअरलेस मराठा विपक्ष आबा स्मृती 11. फेअरलेस मराठा आणि आबा स्मृती. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे आहे प्लीज. मी विनंती करेन अरविंद जाधव साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. अगदी दुसऱ्या गटातील हा दुसरा सामना. आबा स्मृती विपक्ष फेअरलेस मराठा. स्विंग द कॉइन. फेअरलेस मराठा संघ कॉल करेल.
काटा कॉल केलाय आणि काटा आलाय. मान्यवरांचा आभार. अभिनंदन. नाणेफेक जिंकले. महत्वपूर्ण सामना दुसऱ्या फेरीतील. काय निर्णय असेल? प्रथम बॅटिंग करू आम्ही. प्रथमतः फलंदाजी करताय. अगदी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. क्षेत्ररक्षण करायचं आबा स्मृती. जरी या सकाळी खेळ जर पाहिला तर चढउतार असा राहिलाय. कसं पाहताय या सामन्याकडे आणि या क्षेत्ररक्षण करत असताना कितपत रोखण्याचा मानस असेल? 40च्या आतमध्ये त्यांना रोखू. पहिली मॅच त्यांना आम्ही हरवल्या, त्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्यांना हरवू आम्ही. अगदी ज्या प्रकारचा आपल्याकडे आत्मविश्वास आहे सर, तुमच्याकडे येईल थोडंसं. अगदी आपल्या गावचं आयोजन कसं वाटलं? एकदम बरं वाटलं, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. अगदी पहिलं आयोजन आहे. प्रत्येक ग्रामस्थ या स्पर्धेला येत असताना, भेट देत असताना काही मान्यवर मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहताय, आपण ऐकताय विठ्ठलवाडी प्रीमियर लीग पहिला पर्व. अगदी आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत या छोट्या छोट्या मुलांचे. नक्कीच विठ्ठलवाडी गावचं भविष्य आहे. आपण आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. काय नाव आहे बाळा तुझं? प्रेम. प्रेम. मगाशी देखील तू इंटरव्ह्यू दिलास, परंतु बोलायला नक्कीच आवडतं. बोलायला पाहिजे माणसाने. कसे वाटला ही स्पर्धा बघून, मॅच बघून? काय काय वाटलं तुला? खूप छान. खूप छान वाटलं. कितवीला आहेस तू? चौथी. चौथीला. आणि चौथीला असताना आज शाळेला सुट्टी आहे? हो. रंग का नाही लावला चेहऱ्याला? आज धुळीवंदन आहे. रंग धुवून आलोय. अंघोळ करून आलास? अगदी क्रिकेटची जास्त आवड आहे. आपण या छोट्या खेळाडू येऊया. काय नाव आहे बाळा तुझं? सोहम. सोहम नाव आहे. कितवीला आहेस? चौथी. चौथीला. आणि जास्त काय आवडतं, क्रिकेट की कार्टून? क्रिकेट. आणि क्रिकेटमध्ये कोणता खेळाडू जास्त आवडतो? रोहित शर्मा. रोहित शर्मा. आणि आपल्या गावची स्पर्धा कशी वाटली आणि एन्जॉय केलीस? हो. नक्की एन्जॉय करत असताना कसं वाटलं? आज उन्हामध्ये बसलाय. जेवलं की नाही दुपारी? हो जेवलो. जेवण चांगलं होतं? हो. थँक्यू सो मच. अगदी प्रत्येक छोटा छोटा खेळाडू आपल्याला अगदी या स्पर्धेमध्ये येत असताना. तू देखील विठ्ठलवाडी गावचा? हा. काय नाव आहे बाळा तुझं? सोहम. सोहम. किती आहेत असे इकडे? कितवीला आहेस तू? चौथी. चौथीला. आणि पाढे कितीपर्यंत पाठ आहेत? 20. 20 पर्यंत. अगदी. आणि सगळ्यात जास्त आवडता विषय कोणता? मॅथ्स. मॅथ्स. मॅथ्स आवडता विषय 20 पर्यंत नाही 30 पर्यंत पाहिजेत. ठीक आहे. आणि क्रिकेट आवडतं? हा. कोणता खेळाडू जास्त तुला आवडतो? रोहित शर्मा, विराट कोहली आणि अगदी रोहित शर्मा, विराट कोहली. आपल्या गावची स्पर्धा कशी वाटली आणि मजा आली बघताना? हा. आणि तुला पुढच्या वर्षी जर खेळायला घेतलं टीम मध्ये तर खेळशील? हा. थँक्यू सो मच. अगदी प्रत्येक छोट्या छोट्या खेळाडूचं मनोगत ऐकलं जात आहे. स्वयं इकडे. अगदी आता आपण छोट्या खेळाडूचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. तुझं पूर्ण नाव सांग. संयम दादासू जाधव. संयम दादासो जाधव. कितवीला आहेस? 5वी. 5वीला. आणि क्रिकेट खेळायला आवडतं की बघायला आवडतं? खेळायला. खेळायला आवडतं. तरी स्टेजवर आहेस. आणि कशी वाटली आपल्या गावची स्पर्धा आणि एन्जॉय केली? हा केली एन्जॉय. आणि पुढच्या वर्षी समज तुला टीम मध्ये घेतलं पप्पांबरोबर खेळायला भेटलं तर खेळशील? हा खेळ. थँक्यू सो मच. आणि शाळेमध्ये सगळ्यात जास्त आवडता विषय कोणता? हिस्ट्री. हिस्ट्री. थँक्यू सो मच. हे होते संयम जाधव. अगदी अक्षय शेठ म्हात्रे 81-82 यांनी जर हा झेल पकडला तर पंच विनोद भगत सर यांच्या माध्यमातून 2500 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच विनोद भगत सर. अगदी अक्षय शेठ म्हात्रे यांच्यावर असलेलं प्रेम
दाखवत असताना विनोद भगत सर एक कॅच आणि 2500 रुपये, काय सांगाल विजय सर? बिल्कुल आज कमाने का मौका है, कमा लीजिए। शानदार शिवाजादा बॉस, एक गेंद घुमाने की कोशिश की थी, फील्डर मौजूद है यहाँ पर, फील्डर एक रन चुराया, एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। शिवा जाधव और विशाल जाधव दोनों आइकॉन बल्लेबाज है, शानदार बल्लेबाज है। देखना है अपने टीम के लिए क्या कुछ करते हैं। अजीत बिल्कुल बॉलिंग लाइन, बॉलिंग मार्ग पर तैयार, उनका सामना करेंगे विशाल। वाइड बॉल का इशारा आता हुआ, अतिरिक्त रनों का खाता खुलता हुआ यहाँ पर 2 रन। कुमार अमर कदम यांच्यासाठी देखील त्यांनी जर झेल सोडला तर मात्र अगदी विनोद भगत सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक झेल सोडावा लागेल त्यासाठी, आणि तो देखील शिवा जाधव बॉसचा। लो सर, यहाँ पर कुछ अलग ही हो रहा है। कैच लेने के लिए या प्राइज मिलता है, लेकिन यहाँ पर छोड़ने के लिए प्राइज मिल रहा है। ऍक्च्युली काय ना विजय सर की हे प्रेक्षकांचं प्रेम आहे, जे प्रेक्षक अगदी झाडाखाली बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आणि कुमार अंबर कदम अगदी किरण सरांच्या भाषेत सांगायचं गेलं तर घाऱ्या डोळ्याचा, जो आपल्या डोळ्याने सगळ्यांना प्रेमात पाडतो, त्यांना आता झेल सोडायचा आहे, तो देखील शिवा जाधव बॉसचा। बिल्कुल सर, चॉकलेट बॉय है ये, अभी भी कुमार है इसलिए उनके ऊपर इतना प्यार है। अजीत विशाल के लिए ये गेंद, एक बार शादी हुआ इतना प्यार नहीं मिलेगा, वो भी वही जानते हैं, इसीलिए आज उनके ऊपर इतना प्यार बरसा रहे हैं सब लोग। अगदी नेहमी ते कुमार रावे ही सदिच्छा असेल त्यांना देखील, कारण त्यांनी एन्जॉय केले क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी A1 जोडी म्हणून त्यांच्याबरोबर मयूर घारे आणि कुमार अमर कदम सातत्याने पाहतोय। बिल्कुल ये गेंद और यू मिस, आई डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड होते हुए यहाँ पर विशाल। शानदार गेंदबाजी का मुजाहरा अजीत द्वारा, पहला झटका लगता हुआ यहाँ पर संघर्ष ग्रुप विठलवाड़ी को। स्कोर प्रेक्षणीय सामना, आणि या प्रेक्षणीय सामन्यामध्ये प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होतंय, आणि याचमुळे प्रत्येक आयोजक विजय सर प्रेक्षणीय सामने ठेवतात, कारण क्रिकेटमध्ये आपण प्रत्येक जण आपला नोकरी, आपला व्यवसाय, आपलं काम यामधून विरंगुळा शोधत असतो, आणि त्या विरंगुळा आपल्याला मिळावा, आपला स्ट्रेस कमी व्हावा यासाठी या क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रत्येक जण येतो, आणि हा आनंद आपल्याला क्रिकेटने दिलाय, या क्रिकेटने आपल्याला जोडून ठेवलंय, या क्रिकेटने आपल्याला एकत्र आणलंय। बिल्कुल सर, रोज का वही रूटीन चालू रहता है, उसमें से कुछ रिलैक्स के लिए होना जरूरी है, हर गांव ने ये आयोजन करना चाहिए। अजीत साईराज के लिए गेंद उठा दिया है वसंत जाधव, और यश यहाँ पर देखिए कैच लपका लिया, दूसरा झटका लगता हुआ यश जाधव विपक्ष टीम में खेलता हुआ यहाँ पर, और अपने ही टीम को झटका देता हुआ। यश जाधव यांनी झेल पकडलाय, परंतु हाच झेल जर अक्षय शेठ म्हात्रे 81-82 यांनी जर पकडला तर नामांकित पंच विनोद भगत सरांच्या माध्यमातून 2500 रुपयांचं पारितोषिक आहे, त्यामुळे अक्षय शेठ म्हात्रे यांच्याकडे झेल जायला पाहिजे, आता तुम्हाला झेल पकडता यायला पाहिजे, याची देखील चर्चा केली जाईल। आणि 2500 रुपये सर जर दिले विनोद भगत सर आणि कॅमेरामॅन करण यांच्या माध्यमातून 1000 रुपये, म्हणजेच काय तर एका झेल साठी 3500 रुपये सर। सर यहाँ पर इम्पैक्ट प्लेयर आए हैं अंदर इम्पैक्ट प्लेयर आए हैं, ये देखिए ये मैच कुछ अलग ही लेवल का चल रहा है। अब देखिए इम्पैक्ट प्लेयर अंदर आते हुए, देखते हैं अब क्या कुछ होता है। पहली बार फील्डिंग के लिए इम्पैक्ट प्लेयर आया है अंदर। और ये अक्षय मात्रे
क्या बॉल पकड़ने के लिए भाग रहे थे। आप देखे होंगे क्या किस तरह भागते हैं और चौका गया उनके आंखों के सामने। तो एक ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 16 रन। अब 12 गेंदों में 23 रन। येस करण, अगदी आपण काही छोट्या खेळाडूंचे नक्कीच इंटरव्ह्यू घेत आहोत. येस उभं राहा. काय नाव आहे तुझं? समर्थ. कितवीला आहेस तू? 7वी. 7वीला. आणि आज स्पर्धा आपल्या गावची आहे, एन्जॉय केली? हो. क्रिकेट आवडतं, कार्टून आवडतं की अजून काय आवडतं? क्रिकेट. आणि हे आपल्या गावचं आयोजन विठ्ठलवाडी प्रीमियर लीग कसं वाटलं? खूप छान. कमी बोलतोस की फक्त इकडे कमी बोलतोस की घरात जास्त बोलतो? नाही. आणि गौतमी बद्दल काय सांगशील? गौतमी आवडते? नाही. तुझी स्माइल सगळं काही सांगून जाते. तू हो बोलला असतास आणि हसला नसतास तरी आम्ही बोललो असतो की तुला आवडत नाही, परंतु नाही बोललास आणि हसलास, सगळं काही स्पष्ट झालं. थँक्यू सो मच. बॉलरचं नाव काय? अमित. अमित राउंड विकेट मारा करेंगे अमित. उनके सामने शिवाद बॉस, पाटन तालुका क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष. देखिए बल्ले से गेंद टच हुई नहीं तो पता चला कि ये गेंद सीमारे से के बाहर जाके दम तोड़ेगी. इस खिलाड़ी के चरण में जाओगे तो शरण नहीं आने देगा आपको. बिल्कुल चरण के पास मत घूमिए, ये खिलाड़ी आपको शरण में आने देगा, बख्शेगा नहीं ये खिलाड़ी. अमित फिर से एक बार बॉलिंग मार्च पर और उनका सामना करने के लिए तैयार है हार्ड हिटर, जिनके शरीर के अंदर आंद्रे रसल का आत्मा आ चुका है. देखते हैं क्या कुछ करते हैं अगली गेंदों का हश्र. ये गेंद और वाइड बॉल का इशारा आता हुआ, वाइड लाइन यार कर डालने की कोशिश करते हुए, लेकिन वाइड बॉल अतिरिक्त रनों का खुराक बढ़ता हुआ. फिर से एक बार बॉलिंग मार्च पर तैयार अमित और उनका सामना करेंगे शिवाजाद बॉस. ये गेंद फिर से एक बार दबाव साफ झलकता हुआ. अगदी प्रेक्षक पहा, प्रेक्षक अगदी एन्जॉय करतायत ही स्पर्धा. प्रेक्षकांनी एन्जॉय केली आहे, त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि अगदी आपण पाहिलं बदली खेळाडू म्हणजेच काय तर विनोद भगत सर आलेत आणि ते क्षेत्ररक्षण चारी बाजूला करतायत. मी तर म्हणे तरी प्रत्येक चेंडूला आपली जागा चेंज करा, पूर्ण मैदान फिरून घ्या. बिल्कुल बिल्कुल. अब तक 30 यार्ड सर्कल तो पूरा कर दिया है, थोड़ा सा बाकी है, देख करेंगे वो आखिरी तक. ये देखिए फिर से एक बार लंबा लंबा 6 रन के लिए बाउंड्री लाइन के पार होता हुआ शिवा के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का. पहा अगदी अक्षय शेठ मात्र सांगतात रिव्ह्यू घ्या. आता यांना रिव्ह्यू कुठला द्यायचा? अगदी होम सायन्टीच्या माध्यमातून यांना रिव्ह्यू द्यायचा गेलं तर आम्हाला पूर्ण विचार करावा लागेल. अगदी षटकार नाहीये. अगदी सर अक्षय महात्रे के लिए बता दीजिए, अगर रिव्यू लेंगे तो 9 रन देना पड़ेगा, इतना लंबा ये गेंद जा चुका है. अगदी विनोद भगत सर, आपण आता मिडॉन वरून थोडं मिड विकेटला जा. डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप बॅकवर्ड पॉईंट सगळं करा. अगदी आज आनंद घ्या या स्पर्धेचा. विठ्ठलवाडी प्रीमियर लीग तुमच्या कायम लक्षात राहील. असं आयोजन, अशी स्पर्धा आणि आपण पाहतोय प्रेक्षणीय लढत. बिल्कुल 10 गेंदों में 19 रन जीतने के लिए चाहिए. फिर से एक बार दबाव, शिवा जाधव का ये दबाव है. बिल्कुल लाइन और लेंथ भूल गए हैं वो गेंदबाज. 2 षटकार खाने के बाद, 2 छक्के खाने के बाद लाइन और लेंथ पूरा बिगड़ चुका है यहाँ पर अमित का. और बचने की कोशिश करते हुए यहाँ पर वाइड लाइन यॉर्कर डालने की कोशिश कर रही है, लेकिन वाइड गेंद जा रही है.
फिर से एक बार, ये देखिए फिर से एक बार तीसरा, इस ओवर का तीसरा छक्का। काफी लंबे हिट लगाने में माहिर है विजय सर, हा षटकार नाही तर हा डबल षटकार पाहिजे, म्हणजेच काय तर ह्या फटक्यावर तुम्हाला 1 डझन धावा द्यायला पाहिजेत, असा फटका सजवलाय. काय फटकेबाजी चालू आहे. बिल्कुल विनोद भगत सर 9 रन देना चाहते हैं. धन्यवाद सर. बसा ना सर, या ना. फिर से एक बार शिवा जाधव बॉस, पाटन तालुका क्रिकेट एसोसिएशन अध्यक्ष, अपना जलवा दिखाते हुए. अमित राइट आर्म ओवर द विकेट. एक गेंद विनोद सर, देखिए ये देखिए फील्डिंग, क्या शानदार फील्डिंग का मुजाहरा. बॉल के साथ ही भागते हुए यहाँ पर रनआउट का चांस और रनआउट होता हुआ खिलाड़ी. बिल्कुल अगर विनोद भगत सर रास्ते में आड़े नहीं आते तो ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर ही दम तोड़ देती. और ये देखिए सचिन के लिए क्या स्टाइल है. 37, 8 गेंदों में 11 रन चाहिए और सचिन की जगह लेने के लिए अब सचिन आए हैं, लेकिन उनको अभी अपने पारी का इंतजार होगा. शिवा जाधव बॉस खड़े हैं चट्टान की तरह, एक बाजू अपनी तरफ लगा के बैठे. ये देखिए फिर से एक बार घुमाने की कोशिश की थी, लेकिन यहाँ पर रनआउट का खतरा था. अपने क्रीज पर बिल्कुल सुरक्षित. 1 बॉल है, 1 बॉल बाकी है अभी भी. सात बॉल 10 रन, 10 रन चाहिए 7 गेंदों में. आमिर सचिन के लिए ये गेंद और बेहतरीन गेंद, स्विंग एंड मिस, डॉट बॉल आता हुआ. अब 6 गेंदों में 10 रन चाहिए. दोनों टीम की सराहना करना चाहूंगा मैं लहू सर. 6 रन 10 रन, 6 बॉल में 10 रन. 6 चेंडू 10 धावांची गरज विजयासाठी. टीम संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी. सामना रंगेल. अगदी तत्पूर्वी आपण छोट्या खेळाडूंशी जोडूया. काय नाव आहे तुझं? संकेत विनोद जाधव. संकेत विनोद जाधव. आतापर्यंत मी सगळ्यांशी बोललो, तू पहिला असा आहेस की त्याने पूर्ण नाव सांगितलंय. अगदी त्याबद्दल तुझं अभिनंदन. कितवीला आहे बाळा? 8वी. 8वीला आहेस. आणि शाळेत कोणता विषय आवडीचा आहे? गणित. गणित. आणि शाळेमध्ये पण असं वरचं बटन उघडं ठेवतो की इकडे गरम होतं म्हणून चैन उघडी ठेवले? म्हणून गरम होते. गरम होते म्हणून. ठीक आहे ठीक आहे. आणि आपल्या गावची स्पर्धा कशी वाटली आणि काय सांगशील? खूपच छान. असंच करावं दरवर्षी. अरे वा. आणि जर समज तुला पुढच्या वर्षी खेळायला घेतलं तर? या टीमला जिंकवायचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. पहिला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, 1 धाव प्राप्त केली जाईल. प्रदीप और उनका सामना करने के लिए तैयार है शिवा जाधव. हार्ड हिटर आंद्रे रसल का आत्मा आ चुका है उनके अंदर. ये गेंद और यहाँ पर जोरदार अपील अक्षय महात्रे को. देखिए बहुत ही जोरदार अपील, अंपायर के ऊपर दबाव आता हुआ. यहाँ पर देखना होगा रिव्यू की मांग करते हुए अक्षय महात्रे. आणि हा रिव्ह्यू मागण्याची पद्धत पहा. हा व्हिडिओ देखील व्हायरल होईल, कारण तुम्ही जर अशा प्रकारचे रिव्ह्यू मागण्यासाठी डान्स कराल तर मात्र तुमचे व्हिडिओ आज स्टेटसला दिसतील. परंतु प्रेक्षकांनी हा सामना एन्जॉय केलाय. बिल्कुल यहाँ पर विनोद भगत सर खुद मांग रहे हैं रिव्यू, लेकिन यहाँ पर रिव्यू का सिस्टम नहीं है सर. और लो सर आप देख रहे हैं अक्षय मात्रे इतना जोर का अपील क्यों कर रहे हैं? क्योंकि शिवा जाधव बॉस का विकेट था वो. प्रदीप राइट आर्म ओवर द विकेट, आगे निकले, यहाँ पर घुमा दिया 6 रनों के लिए. जैसे ही बल्ले को गेंद लगती है वो उसका हश्र 6 रनों के लिए. आणि हा पहा, आपण कॅमेऱ्यामध्ये टिपू शकता बघा, नजर काढली जाते. अगदी प्रेक्षक नजर उतरतायत त्या खेळाडूची. आता पैसे हातामध्ये आहेत की अजून काय ते तर प्रेक्षकांना माहीत, परंतु सेल्फी देखील काढली जाईल. आणि हा व्हिडिओ आपण पाहू शकतो. अगदी ही क्षणचित्र ओमसाई MTCच्या माध्यमातून. आणि प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो
आहेत आणि ते पाहायला मिळालं बिलकुल अपेक्षित सर. सामन्यामध्ये. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र पाटण तालुक्याचा गोड आवाज किरण मस्कर सर या ठिकाणी एंटरटेनमेंट करताना आपल्याला पाहू शकता. 4 गेंदों में 3 रन. एक गेंद हल्का सा पुश, एक ही रन मिलेगा. 3 गेंदों में 2 रन चाहिए. लो सर, दोन गेंदों में 3 रन चाहिए. 2 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता, परंतु 2 चेंडू 3 धावा अगदी एका फटक्याची मॅच आहे. शिवाजी जाधव बॉस यांच्यासाठी 2 चेंडू 3 धावा. गोलंदाजाची देखील कसोटी असेल, ज्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. समोर एक मातब्बर फलंदाज. 2 चेंडू 3 धावा. अक्षय म्हात्रे अगदी सिली मिडऑफला तैनात आहेत. विनोद भगत सर सिली मिडॉनला दबाव टाकण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 3 धावा. चला प्लीज कोणताही वाद घालू नका. 2 चेंडू 2 धावा. अगदी विनोद भगत सर स्वतः सांगतायत, म्हणजे हे क्षेत्ररक्षण करतायत त्या टीमच्या बाजूने आणि समोरच्या टीमला सांगतायत 2 बॉल 2. विचार करा टीमवाल्यांनी की भाई कोणत्या बाजूने आहे. असं नका करू. 2 चेंडू 2 चेंडू 2 ची गरज असताना वाईट बॉल हाताळला जातोय. अगदी मित्र म्हणून सामना दिलाय. समोरच्या संघाला धुळीवंदनाचं गिफ्ट अगदी होळीचं शुभेच्छा स्वरूपात हा सामना दिला जातोय. बिल्कुल सर, कोई भी टीम हारे जीते कोई फर्क नहीं पड़ता है. ये मैत्रीपूर्ण लड़त है और ये मैच खत्म करके आते हुए शिवा जाधव बॉस, दोनों टीम हार्ड लक बैड लक, दोनों टीम का अभिनंदन करना चाहूँगा. यहाँ पर आप आए, यहाँ पर इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई. विनोद जाधव, विनोद भगत सर. पहा अगदी मॅच कोणी जिंकून दिली आणि बॅट कोण वर उचलते. अगदी प्रेक्षकांनी देखील जरा थोडंसं कंट्रोल ठेवा स्वतःवर. आणि पहा शिवा जाधव बॉस यांनी मॅच जिंकून दिली आणि विनोद भगत सर आणि अक्षय शेठ म्हात्रे 81-82 अगदी दोन्ही बाजूला हात उंच करतायत, जणू काही ह्यांनी खेळ केलाय. बिल्कुल बिल्कुल सर, ये प्यार है शिवा जाधव के ऊपर का, दोनों का. नक्कीच प्रेक्षणीय सामना अगदी चांगल्या पद्धतीने पार पडला. दोन्ही संघाचं कौतुक असेल, कारण ज्या लढतीसाठी अपेक्षा होती ती मात्र लढत आपल्याला पाहायला मिळाली. प्रेक्षकांचं मनोरंजन झालंय. अक्षय शेठ म्हात्रे थँक्यू सो मच. विनोद भगत सर अगदी एन्जॉय